हाय नमस्कार. तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. आणि आता सकाळचे पहाटेचे 4:30 वाजलेले आहेत आणि मी माझ्या फॅमिलीसोबत फॉर द फर्स्ट टाईम माझ्या ड्रीम प्लेसवरती चाललेलो आहे. म्हणजे लहानपणापासूनच मला त्या प्लेसवरती जायची खूप जास्त इच्छा होती. त्या प्लेसचं नाव आहे कोकण. 2 कार असणार आहेत. आम्ही 9 ते 10 जण आहोत आणि खूप मजा येणार आहे. आणि कोकणमध्ये आम्ही कुठे थांबणार आहोत, काय खाणार आहोत, काय काय मजा करणार आहोत ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला येईल. हा एक व्लॉग नसून हा एक जस्ट माझ्या फॅमिलीसोबतच्या मोमेंट कॅप्चर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे, मेमरीज सेव्ह करण्यासाठी. सो फर्स्ट टाईम मी व्लॉग वगैरे बनवतो आहे. सो काही मिस्टेक झाल्या तर प्लीज 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 समजून घ्या. आता फटाफट कॉफी पिऊया आणि लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. मजा करूया. तर फायनली आम्ही आता निघतोय. 5 वाजलेत ना रे? येस. आणि हा सार्थक आहे. सार्थक तू काळा दिसतोय. आता मी पुढे जाऊन म्हणजे सगळ्यांच्या आधी आम्ही खाली आलेलो आहोत आणि गाडीमध्ये जाऊन आम्ही बॅग्स ठेवणार आहोत. तर खूप एक्सायटेड आहे मी. सगळे लोक झोपलेले आहेत आणि पहाटे पहाटे आम्ही मस्तपैकी निघतोय. हे गाडी कुठली आहे आपली? कोणती गाडी आहे? त्या साईडला. कोणत्या साईडला? 2 कार आहेत ना? ओके. ठीक आहे. बसेल का? अजून निघायला वेळ आहे. सगळे तिकडे बोलत थांबलेत. सो म्हणलं आपण सार्थकचं इंट्रोडक्शन घेऊया. तुझं नाव सांग, कितवीला आहे? नाव आहे सार्थक आणि मी 9th स्टँडर्डला आहे आणि माझं ड्रीम पायलट बनायचं आहे. नक्कीच बनणार. हा आहे सार्थक, माझा भाऊ. हा नेहमी माझे व्हिडिओ शूट करायला मला हेल्प करतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यासोबत असतो. म्हणजे फिरायला वगैरे आणि कुठे काही खायला किंवा कुठल्या प्लेसवरती जायला. एवढा भाव खाऊ नको आता इथं बघ. सो तुला कोकणात जाण्यासाठी काय काय फिलिंग्स आहेत, काय काय वाटतंय तुला? मी खूप सुपर एक्सायटेड आहे. तिथे बीच बघण्यासाठी, ॲटमॉस्फिअर, नवीन कपडे पण घेतलेले आहेत. कपडे पण घेतले. खूप फोटोशूट वगैरे पण आम्ही करू तिथे. तर आय एम सो एक्सायटेड. या. ओके. सो आता बघूया पुढे काय काय होतंय. खूप खूप मजा येणार आहे. काय ब्लॉग चालू आहे? ब्लॉग. ही आहे आमची मोठी मावशी म्हणून मोठं सामान घेऊन आलेली आहे. काय काय घेऊन आली? बॉटल, बॅग. बघू शकता तुम्ही. पुण्यावरून आली आहे स्पेशली कोकणला. हा. मावशी तू असल्यावर सगळं बसतंय. आता आम्ही CNG भरायला थांबलोय आणि बाकीचे लोक म्हणजे अर्धे लोक त्या दुसऱ्या कारमध्ये आहेत आणि आम्ही अर्धे जण या कारमध्ये. आणि आता इथे CNG भरतंय. काय मस्त व्ह्यू आहे. वाव. आणि इकडे सनराईज झालेला आहे गाईज. खूप छान वाटतंय. बेस्ट मोमेंट कॅप्चर करतो लाईफमधलं मी. आणि मजा येते. खूप पीसफुल नेचर आहे. खूप जास्त भारी वाटतंय. किती मस्त असा फॉग आलेला आहे. वाव. तर गाईज आम्ही आता इथे नाश्ता करायला थांबलोय. जोशी वडेवाले म्हणून एक आहे, ह्या रूटलाच आहे. तर जाऊया. तर गाईज आम्ही इथे खायला घेतलेला आहे डोसा आणि सगळ्यांना आपण टेस्ट विचारूया. मावशी टेस्ट सांग डोशाची कशी? सेकंड मावशीला विचारूया आपण. छान आहे. 10 आउट ऑफ किती देशील? 10 आउट ऑफ 10. छान. बाकीचे तिकडे थांबलेत सगळे आणि येत आहेत आणि मग खाऊन वापस निघूया.
तर नाश्ता वगैरे करून झाला आणि खूप जास्त फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटते. मला इथला ॲम्बियन्स खूप जास्त आवडला आहे. डोसा खाल्ला आम्ही, तर डोसाला 10 आउट ऑफ 8 रेट करेल मी. बिकॉज 10 आउट ऑफ 10 देण्यासारखा एवढा काही मला असा नाही वाटला, बट ठीक होता. मला इथला चहा जास्त आवडला बिकॉज त्यामध्ये शुगर खूप कमी होती आणि ॲज अ जिम पर्सन मला ते खूप जास्त मस्त वाटलं. बिकॉज प्रत्येकानेच एक तर पहिली गोष्ट चहा नाही प्यायचा आणि पिलं तर त्यात कमी शुगरवाला किंवा असा, ते मला खूप छान आवडलं. आणि ॲम्बियन्स इथलं खूप मस्त आहे, एकदम पॉझिटिव्ह आणि फ्रेश वाईब करते आहे मॉर्निंगला एकदम, आणि मस्त आहे. आता इकडून जाऊया वापस कारमध्ये आणि मग आपला प्रवास अगेन सुरू. श्रावणी कसं वाटतंय तुला इकडे येऊन? फक्त चांगलं वाटतं? खूप चांगलं. ओके. सो गाईज, फायनली वी आर रेस्ट इन कोकण, गणपतीपुळे. खूप छान फिलिंग येते, खूप मस्त वाटते. मस्त मस्त मस्त. हां, छान वाटतंय. आमच्या चेहऱ्यावरची स्माईल तुम्हाला खूप काही सांगून जात असेल. बिकॉज आता माझ्या हार्टबीट खूप फास्ट झाल्यात आणि माझे हँड्स शिवर करत आहे जस्ट बिकॉज जे मेन मंदिर व्ह्यू आहे तिथे आम्ही आता पोहोचतो आहे. आणि खूप खूप बेस्ट फिलिंग येते बिकॉज समोर खूप मोठा बीच आहे, खूप मोठा समुद्र आहे आणि खूप छान वाटतं आहे. ते गेल्यास सगळे मी तिथले व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करेल आणि खूप जास्त एक्सायटेड आहे. आता फायनली रिच्ड दॅट लोकेशन आणि बेस्ट मोमेंट वाटते माझ्या लाईफमधली मला. मस्त असं दर्शन झालेलं आहे, खूप प्रसन्न वाटलं, खूप पॉझिटिव्ह वाटलं. आता आम्ही इकडून जातो आहे बीचवरती थोडेसे फोटोज काढायला आणि देन आय गेस आम्ही जेवू. थोडंसं प्रसादाची वेळ संपलेली होती त्यामुळे आम्हाला काही प्रसाद खायला भेटलेला नाही आहे आणि आता बघूया पुढे काय काय होते. खूप मजा येते. सो गाईज, आम्ही हे सेफ्टी कवच घातल्याला काय बोलतात आय डोंट नो. खूप जास्त एन्जॉय करतो आहे आणि आम्ही आता जाणार आहोत बोटमध्ये. बोटचे व्हिडिओ जर पॉसिबल झालं तर आपण अपलोड करूया बिकॉज मध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. बीचवरती खूप मजा येते. क्रेझी. इथल्या जेवढ्या सगळ्या राईड्स होत्या त्या सगळ्या खेळून झाल्या. पूर्ण होल फॅमिलीने खूप जास्त मजा केली आहे आणि तुम्ही ना गाईज प्लीज गणपतीपुळेला या. आणि हे तरी आम्ही आत्ता जस्ट एक बीच विजिट केलं आहे आणि तिथे सगळ्या मस्त इंटरेस्टिंग फॅन्टास्टिक वॉट एव्हर कमी पडतील इतकी जास्त मजा केली आणि इतक्या मस्त मस्त राईड्स आहेत. तुम्ही या तुमच्या फॅमिलीसोबत आणि खूप जास्त मजा येईल. आता इतकी हालत खराब झाली आहे, आता खूप जास्त म्हणजे खूप जास्त भूक लागली आहे, तर आता आम्ही जाणार आहोत जेवायला. सगळ्या राईड्स केल्या त्याचा तुला एक्सपिरियन्स सगळे हॉर्स रायडिंग राहिली यार. हॉर्स रायडिंग जाऊ दे यार, आपण नंतर पण करू शकतो. आता करू का? आपल्याला आता जेवायचं खूप जास्त भूक लागली. सगळ्यात जास्त राईड ती सर्कलवाली ना. मला पण इट्स व्हेरी मी तुम्हाला ते जे सर्कलवालं दिसतंय ना ती वाली गाडी होती. हार्टबीट खूप फास्ट झालेल्या मध्ये गेलेलो तेव्हा, पण मजा आली. खूप एक भीती असते ना सुरुवातीला, ती निघून गेली ना मग नंतर काय वाटत नाही. हां, आणि फक्त तिकीट प्राईस प्रत्येक राईडची आहे 200 रुपीज. बट टाईम लिमिट खूप कमी असते बिकॉज जास्त आत पण नाही नेत, ते थोडंसं पुढे नेतात आणि जस्ट लगेच वापस बाहेर आणतात. बट मजा येते. राईड्सचे व्हिडिओ अपलोड नाही करू शकत, मोबाईल अलाउड नव्हता राईडमध्ये, त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ शेअर नाही करू शकत राईडमध्ये.
सो येस, आता आम्ही जाणार आहोत जेवायला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. जसं की तुम्ही पाहिलं, काल आम्ही या हॉटेलमध्ये थांबलेलो आणि आता इथून पुढे कुठल्या तरी स्पॉटवर आम्ही एखाद्या फिरायला जाऊ आणि देन वे टू पनवेल अगेन, म्हणजे घरी जाऊ. सो इकडचं नेचर सध्याचं इतकं ब्युटिफुल झालेलं आहे. जस्ट काय व्ह्यू आहे, वाव. आम्ही इकडून चाललो खाली. खाली खूप मस्त व्ह्यू झाला आहे आणि तिकडे जाऊन थोडेसे फोटोज क्लिक करू आणि देन मग आम्ही निघणार आहोत नाश्ता करून. आणि नाश्त्याला आम्ही काय खाणार आहोत सार्थक? आपण पोहे आणि चहा. पोहे खाणार आहोत. इथले पोहे घरगुती आणि चांगले पोहे भेटतात असं ऐकलं आहे. सो ते खाणार आहोत आणि इकडून निघणार आहोत. मग आपण जाऊया खाली आता आणि फोटोज क्लिक करूया. किती जास्त मस्त व्ह्यू आहे. असा जर व्ह्यू मला रोज बघायला भेटेल ना, मी एक वेगळाच पर्सन बनेल. काय मस्त व्ह्यू आहे, किती छान वाटतं हे सगळं. असा व्ह्यू जर आपल्याला रोज बघायला भेटला तर किती पॉझिटिव्ह आणि किती जास्त मस्त वाटेल. आय कांट एक्सप्लेन इन वर्ड्स. आणि इकडे खेळायला पण थोडंसं यांनी दिलं आहे लहान मुलांना. तरी आम्ही आता तिथं जाऊन फोटोज काढतो आणि मजा येते. इकडे काय व्ह्यू आहे, वाव. हे बघा देवभक्त, ह्याला कुठेही जाऊ द्या, ह्याला गंध लावल्याशिवाय जमतच नाही. आणि ती एक चांगली गोष्ट आहे. आता ह्याला गंध नव्हता तर ह्यांनी काय केलं, सार्थक सांग काय केलं, कुठून गंध घेतला? तिथे छोटीशी देवाची मूर्ती होती, तर तिथे त्याला बोललो की जा, देवाचा आशीर्वाद घे आणि देन तिथे ते कुंकू ठेवलेलं असेल ते घे आणि मग लाव. मी त्या साईडून इथे आलो, पण माझ्यासमोर एक इतका जास्त ब्युटिफुल म्हणजे नेचरचा व्ह्यू आहे. मी तो दाखवण्यासाठी मी ह्या साईडला आलो आहे आणि मी थोडंसं आत जायचा प्रयत्न करतो आणि मग तुम्हाला दाखवतो. मी इकडे व्ह्यू दाखवत होतो तोपर्यंत सार्थकला इतका आनंद झाला आहे आणि हा डान्स करतोय. कशामुळे? आज मी गंध नाही लावला. अरे गंध तर लावला होताच आता थोड्या वेळापूर्वी. पसरला तो, मग मी आज फेस धुवू शकतो आणि माझ्यावर पण ग्लो येऊ शकतो. आणि गंध लावला तर फेस नाही धुवू शकत, काय दिसेल? कारण तू गंधच नाही घेऊन आला सोबत. वन अँड ओनली गंध लवर. एखादा काढशील का काय फोटो? नाही काढणार. का काढणार नाहीस फोटो तू माझा? मार खा. चल ना, येत चांगला सांग ना मला कुठेतरी पोच. आमच्या जिजूंच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी आम्ही थांबलो. ॲक्च्युली त्यांचा बड्डे कालच होता, बट काल एवढी धावपळ झाली सो बड्डे करायचं राहून गेला. सो आज आम्ही बड्डे सेलिब्रेशन करतोय. तर रिॲक्शन बघा, रिॲक्शन. आणि आमचे जिजू कुठे? हां, बड्डे बॉय. हे बर्थडे बॉय. आणि तू? मी मम्मीची मुलगी आहे. काय? मम्मीची मुलगी आहे. मीम गाईज, याच्यावर खूप मोठा मीम बनू शकतो तो तुम्ही बनवा आणि सोशल मीडियामध्ये. आणि मी मम्मीचा मुलगा आहे. फायनली आम्ही आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहोत, ज्याचं नाव आहे की प्रतापगड. येस, यू हर्ड राईट. प्रतापगडावरती आम्ही आलेलो आहोत आणि मागे मस्त अशी गाय, गौमाता आपल्याला बघते. आपण तिच्याकडे जाऊया. मारणार नाही ना? भीती वाटते. आशीर्वाद दे आम्हाला, आशीर्वाद दे. आता इथे आलोय तर थोडी पहिली पेटपूजा करूया आणि देन इथून आपल्याला वर जायचं ना. 2 तास चढायचं आहे आणि नंतर खाली यायला पण आपल्याला टाइम लागेल. किती? 1.5 तास. 1.5 तास. आणि इथे एक छोटंसं हॉटेल आहे मस्त. इथे आपण काय खाणार आहोत?
इथे पिठलं भाकरी खाणार आहोत आम्ही. सो आता मस्तपैकी पिठलं भाकरी खाऊया आणि देन मस्त एनर्जी येईल थोडं जेवल्यानंतर वर चढायला. सो आता पटकन जेवूया. तर प्रतापगडावरती एक मस्त असा बघण्यासारखा स्पॉट आहे, तिथे आम्ही आलेलो आहोत आणि इथे तिकीट 100 रुपीज आहे आणि इथे तो तिकडूनच स्टार्ट होतं आहे, बट इथून आम्ही व्हिडिओ करायला स्टार्ट करतो आहे. सो आता मी तुम्हाला सगळे इथे ज्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे प्राचीन काळातल्या सर्व गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतील. हे बघा म्हणजे पहिल्याच्या काळात कसे दरवाजे होते आणि इकडे सगळं प्राचीन काळातल्या वस्तू वगैरे ठेवलेल्या आहेत. इथे बैलगाडी आहे आणि पहिल्याच्या काळातील लोक कसे दिसायचे, कसं राहणीमान होतं त्यांचं, ते सगळं इथं शो केलेलं आहे. आणि पुढे पण खूप गोष्टी आहेत, मी तुम्हाला सगळं काही दाखवतो. पहिल्याच्या काळातील ही सिक्युरिटी होती ॲक्च्युली अशा प्रकारची. पहिलं सगळ्या बैलगाड्याच होत्या आणि आधीच्या काळातील घरं कशी होती ते सगळं इथे. भारी वाटते ना. मेंढपाळ खूप मस्त आहे, वर्थ इट आहे. 100 रुपीजमध्ये खूप साऱ्या बघण्यासारख्या गोष्टी इथे क्रिएट करून ठेवलेल्या आहेत. तुम्ही जर याल वरती तर इथे नक्की विजिट करा, हे मी सजेस्ट करेन. अजून पुढे खूप भारी भारी गोष्टी आहेत. मस्त वाटतंय ना यार, इथून ते असं पहारेगिरी करत असतील. किती मस्त घर आहे हे बघा. वाव, हे खूप भारी वाटलं. सगळ्यात बेस्ट इथलं मला हे वाटते, मला ते रिअल वाटल्या. भाकरी बनवत आहेत मस्त, हे बघा. आई शपथ, चूल आहे. खूप भारी आहे, खूप भारी आहे, मजा येते. काय येस, खूप मस्त मस्त गोष्टी तिकडे बघण्यासारख्या यार. डॉग्स पण इथे बनवलेले आहेत. पहिल्याच्या काळामध्ये अशी बाजूला रूम असायची सामान वगैरे ठेवण्यासाठी, ती पण इथे त्यांनी बनवलेली आहे. लिटरली कोंबड्या, चिकन पण बनवलेले आहेत. वासुदेव हरी. काय काय गुजबम्स वाली फिलिंग येते यांना बघून यार. सगळं रिअल पहिल्याच्या काळातलं दाखवलं आहे. हा चप्पल शिवणारा वगैरे असायचं ना घर. मला तर इथे राहू वाटते. आत्ताच्या काळात हे सगळं नाही राहिलेलं आहे, त्यामुळे ह्या गोष्टी बघायला खूप भारी वाटते. तिकडे बघ. तर गाईज आता आम्ही ते शिवकालीन स्पॉट जो आहे आता आम्ही पूर्ण शिवकालीन खेडेगाव व्हिजिट हा केलेला spot आहे. जो तर होता. फायनली आता आम्ही प्रतापगडकडे निघतोय. तर भेटूया प्रतापगडवर. तर फायनली आम्ही प्रतापगडावरती पोहोचलेलो आहोत. आता पूर्ण प्रतापगड आम्ही फिरणार आहोत. इथपर्यंत आम्ही आलो, बट कारने स्ट्रगल करावं लागलं बिकॉज रस्ता जो आहे तो खूप असा वेगवेगळ्या वळणांचा आहे, त्यामुळे खूप स्ट्रगल करावं लागलं इथपर्यंत येण्यासाठी. मध्येच उतरावं लागलं, मध्येच चढावं लागलं. एक वेगळंच सुख प्राप्त झाल्यासारखं वाटतं, एक वेगळीच फिलिंग आहे इथपर्यंत येण्यासाठी. खूप स्ट्रगल कारण इथे तुम्हाला असं गाईड पण मिळू शकतो जर तुम्ही येत असेल इथे. मला वाटलं कोण येते अचानक अशा माझ्या ब्लॉगमध्ये. माकडं पण आहे तिथे, बघू शकता तुम्ही. माकडं भाई गॉगल घेतात का? गॉगल घेतात. गॉगल फक्त मोबाईल पण ते आपल्या हातात हिसकावून घेऊ शकतात.
तर इथे असे छोटे छोटे स्टॉल तुम्हाला दिसतील चालत चालत जात जात खायला. तर आम्ही स्ट्रॉबेरी घेतली ती खाते. खतरनाक. तर इथून आता 450 पायऱ्या आम्हाला चढून मोठी आहे ना मूर्ती मग प्राईस देन जास्त फायनली आम्ही 400-500 महाराजांच्या चरणांशी पोहोचू. 450 पायऱ्या चढायला तयार आहेस का? हो आहे. रेडी? पळत जाणार का? हाऊस द जोश. तर आता आपण प्रवेशद्वारामधून आत एंटर होतोय. वाव. अरे हे पडलंय का असं? अच्छा अच्छा, इथे बांधकाम चालू आहे आय गेस, त्यामुळे हे अशी अवस्था झालेली आहे. पण बघू नाही वाटत हे असं मला. पाठी बघ. वाव, इकडे अजून मस्त एवढा मोठा पूर्ण असा किल्ला आहे. हिस्टॉरिकल आणि प्राऊड फिलिंग येते इथे आल्यानंतर. मी आय गेस माझ्या लाईफमधला हा सेकंड किंवा फर्स्ट किल्ला बोलू शकतो. कारण फर्स्ट किल्ला जो होता जेव्हा मी लहान होतो तेव्हा स्कूलची पिकनिक गेलेली शिवनेरी किल्ल्यावरती. देन त्यानंतर मी आत्ता खूप वर्षानंतर इकडे आलो आहे पहिल्यांदाच प्रतापगडावरती. त्यामुळे खूप जास्त प्राऊड फिलिंग येते आणि छान वाटतंय. अजून इथपर्यंत जायचं आहे. इथून पूर्ण असा व्ह्यू दिसतोय बघा. किती भारी बांधकाम होतं बघ ना त्या काळात बनवलेलं, अजूनही तसंच आहे. किती रेखीव बांधकाम आहे, म्हणजे हे बघ किती भारी आहे हे. एकदम असे म्हणजे प्रॉपर एक वे बनवला. इथे जाणार महाराज आणि इथून राज्य बघणार. काय काय भारी वाटत असेल यार त्या काळात खरंच. आणि खाली असे जागे मावळे असतील. जस्ट इमॅजिन त्या काळात जर आपण असतो तर. इकडे ह्या साईडला पूर्ण किल्ल्याचं काम चालू आहे पूर्णपणे. त्यामुळे तिकडे त्या साईडला अर्धवट असे म्हणजे तिकडे पण आय गेस काम होणार असेल म्हणूनच असं अर्धवट ते सोडलेलं आहे होत लवकर. आता मी गडाच्या सगळ्यात टॉपला पोहोचलेलो आहे आणि तुम्ही खाली बघू शकता एकदम खूप जास्त क्रेझी व्ह्यू आहे. आणि इकडे हवा थंड येते आणि इकडे हवा गरम आहे. काय डिफरन्स असू शकतो आय डोंट नो. कमीत कमी 3000 फूट खाली हे दरी आहे आणि ह्याला कडेलोट असं म्हणतात. महाराजांच्या काळात चुकीचं काही कार्य केलं त्यांना इथून कडेलोट दिला जात, डायरेक्ट असं खाली ढकलून दिला जात होता. गाईज फायनली मी घरी पोहोचलोय. पण मी काल शूट करू नाही शकलो बिकॉज प्रतापगडावरून खाली उतरता माझ्या मोबाईलची चार्जिंग पूर्णपणे संपलेली, मोबाईल डेड झालेला. त्यामुळे मी काहीच शूट नाही करू शकलो. तिथून आम्ही जेवायला गेलो. देन नंतर गाडीमध्ये बसून वापस घराकडे निघालो आणि घरी पोहोचलो समथिंग रात्री 2 वाजता. आणि तेव्हा हालत इतकी खराब होती, लिटरली 2ला झोपलो, सकाळी 10 वाजता उठलो आणि थोडंसं फ्रेश होऊन फोटो व्हिडिओज एडिट करायला लागलो, सगळ्यांचे फोटो सॉर्ट आउट करायला लागलो. आणि ते सगळं करता मग आता सायंकाळी विचार केला की थोडासा ब्लॉगचा एंड पार्ट राहिला आहे तो क्लिअर करून घेऊ. आणि बस एवढंच आहे. आणि मला ही ट्रिप खूप जास्त आवडली. ते बीचवरची मज्जा आणि त्या प्रतापगडावरती गेल्यानंतर खूप काही शिकायला भेटलं. लिटरली तिथे जेव्हा ते गाईड सांगत होते, मी तुमच्यासोबत व्हिडिओ जर माझ्या दादानी काढला आहे तो जर व्हिडिओ पॉसिबल झाला तर मी तुमच्यासोबत शेअर करेन. ते गाईड जेव्हा सांगत होते तिथल्या गोष्टी तर लिटरली अंगावरती गूज बम्स येत होते. आणि तुम्ही एकदा तुमच्या फॅमिलीसोबत गणपतीपुळेला प्रतापगडावरती नक्की जा. जर तुम्ही आयुष्यात तुमच्या डिमोटिवेटेड फील करताय ना तर मी तर 101% सजेस्ट करेल की तू प्रतापगडावरती जा. तुम्ही एकदम पॉझिटिव्ह
आणि बेस्ट फील करा आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीला वेळ द्या, त्यांची काळजी घ्या, आपली काळजी घ्या आणि खुश राहा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस माय ब्लॉग. आणि तुम्हाला जर असेच अजून व्हिडिओज हवे असतील ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी खूप सारे ब्लॉग्स बनवेन. थँक्यू.